श्री स्वामी समर्थ भाग 1. स्वामीचे आगमन. अक्कलकोट नगरीत एक दिव्य तेज प्रकट झाले. दिगंबर अवस्थेत, हातात साठी, डोळ्यात करुणा घेऊन स्वामी समर्थ प्रकट झाले. लोकांना कळून चुकले की हे सामान्य साधू नवसत दत्तावर आहेत. भाग 2. भक्ताची परीक्षा. स्वामी भक्तांची श्रद्धा. तपासण्यासाठी कठोर वागायचे. कोणी रागावले, कोणी घाबरले, पण जो संयम ठेवायचा त्याच्यावर स्वामी कृपा करायचे. भाग 3. गरीब भक्ताची कथा. एक गरीब भक्त दररोज स्वामींना भाकरी अपूर्ण करत असे. एके दिवशी काही नसतानाही त्यांची श्रद्धा सोडवली नाही. स्वामींनी त्यांचे दारिद्र्य दूर केले. भाग 4. अहंकाराचा नाश. एक विद्वान पंडित आल्यावर ज्ञानाचा गर्व करीत होता. स्वामींनी त्याला साध्या प्रश्नांची गोंधळात टाकले आणि नम्रतेचे महत्त्व शिकवले. भाग 5. संकटातून मुक्ती. एका भक्तावर मोठे संकट आले. सर्वांनी साथ सोडली, पण स्वामींवरचा विश्वास त्याने सोडला नाही. स्वामींनी चमत्कार करून त्यांचे जीवन वाचवले. भाग 6. करुणेचा सागर. स्वामी गरीब, रोगी, दुःखी त्याच्यावर विशेष कृपा करायचे. एका आजारी स्त्रीला फक्त आशीर्वाद देऊन स्वामींनी बरे केले. भाग 7. शिष्यांना उपदेश. स्वामी म्हणाले, श्रद्धा, सबुरी आणि भक्ती हाच खरा मार्ग आहे. देव बाहेर नाही, तो तुझ्यावर अंतःकरणात आहे. भाग 8. लीलेचा अनुभव. स्वामी कधी बालकासारखे, कधी रुद्र रूपात वागायचे. त्यांचे प्रत्येक लीला मागे भक्तांना शिकवण मिळायची. भाग 9. अमर वचन. स्वामींनी स्पष्ट सांगितले, जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला कधीही कमी पडू देणार नाही. ही वचने आजही भक्तांना आधार देतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.